नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कृषी विद्यापीठातील गौण खनिज उत्खनन वादाच्या भोवऱ्यात. उत्खनन ठिकाणी महसूल कर्मचारीच नाही. आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगची धमकी. 10 कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची दिली धमकी. जवानाच्या घरी झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघड. जुने शहर पोलिसांची कारवाई. 21,50,000चा मुद्देमाल जप्त. वऱ्हाडी जत्रात नियमांची पायमल्ली. शासकीय प्रदर्शनात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर. मुख्य बस स्थानकात कचऱ्याचा ढीग. प्रवाशांच्या आरोग्याशी चालला खेळ. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तलावाचे खोलीकरण करण्याच्या नावाखाली गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. उत्खनन केलेले गौण खनिज रस्ते विकास महामंडळाने रस्त्यावर टाकण्यासाठी घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र उत्खनन ठिकाणी महसूल विभागाचा कर्मचारी उपस्थित नसल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विद्यापीठाच्या तलावाचे खोलीकरण सुरू आहे. पाणीसाठा वाढविणे आणि गाळ काढणे हा या कामाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या कामातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तलावातून काढण्यात आलेले गौण खनिज रस्ते विकास महामंडळाचे रस्त्याच्या कामासाठी वापरण्यास घेतलेले आहे. त्यामुळे या उत्खनन प्रक्रियेबाबत कायदेशीर परवानग्या घेतल्या आल्या आहेत का, तसेच महसूल विभागाकडून योग्य देखरेख ठेवली जात आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी महसूल विभागाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाची देखरेख आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात ती नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे. जर उत्खनन प्रक्रिया नियमांचे पालन होत नसेल तर शासनाच्या महसुलाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यावरणीय परिणामांचाही विचार करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून उत्खननाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी केली आहे. तलाव खोलीच्या कामाच्या आडून गौण खनिज उत्खननाचा प्रकार तर होत नाही ना, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन उत्खननाची कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ही बातमी ताजी असतानाच शुक्रवारी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी मिळाली. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांना कुख्यात बिश्नोई गँगच्या गुंडांकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर आता आमदार साजिद खान पठाण यांना 10 कोटींची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार पठाण यांना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी धमकीचा फोन आला. हा फोन कॅलिफोर्निया येथून आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन कॉलची माहिती दिली. तसेच आमदार पठाण यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही धमकी शुभम लोणकर याच्या नावाने देण्यात आली असून 2 दिवसात 10 कोटी रुपये द्या, अन्यथा तुमचा गेम वाजवला जाईल, असे फोनवर सांगण्यात आले. धमकीचा फोन आल्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून 4 सशस्त्र पोलीस जवान त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. अकोटमधील भाजपचे टावरी यांच्याकडे 2 कोटींची मागणी आणि आमदार साजिद खान यांचे प्रकरण या दोन्ही घटनांच्या पोलीस सखोल तपास करत आहेत. अकोट पोलीस ठाण्यातही या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आमदार पठाण यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. जवान सीमेवर अन अकोल्यात घर असुरक्षित या शीर्षकाखाली सिटी न्यूज सुपरफास्टला लगेच RRC चॅनलला सविस्तर वृत्त 14 फेब्रुवारी रोजी प्रसारित केले होते.
या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सागर कॉलनी वाशिम बायपास भागात 13 फेब्रुवारी रोजी नेहा राजेश सावदेकर यांच्या निवासस्थानी मोठी चोरी झाली होती. एकूण 24 लाखाची चोरी झाली होती. त्यांच्या तक्रारी करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. तसेच तपास सुरू केला आणि आरोपी गजाआड झाले. नेहा सावदेकर घरासमोरील गवई यांच्या घरी कामानिमित्त गेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने 52 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस तसेच सोन्याचे किमती दागिने आणि 90,000 रुपये असा ऐवज चोरीला गेला. 13 फेब्रुवारी रोजी त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी तपास करताना गुन्ह्यातील संशयितांच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेतला. चोरी समीक्षा गवई हिने केली असल्याचा संशय बळावला. तिने मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील जुना प्रियकर वृतिक शृंगारे याला अकोला येथे बोलवले. वृतिक अजाबराव शृंगारे हा त्याचा मित्र समीर तेलखटे राहणार RTO रोड कलेक्टर ऑफिस अमरावती हे 12 तारखे रोजी संध्याकाळी अकोला येथे आले. समीक्षा गवई व वैभव गोपनारायण राहणार कमलानगर वाशिम बायपास अकोला यांच्यासह चिवचू बाजार परिसरात आले. चोरीचा मुद्देमाल लपवण्याकरता त्यांना सुपूर्द केला अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या 2 संशयित आरोपींचा पाठलाग करून अमरावती येथून तपास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून अंदाजे 138 ग्रॅम वजनाचे 21 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 21,50,000चा मुद्देमाल जप्त केला. चोरी समीक्षा गवई हिने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिच्यासह वैभव संजय गोपनारायण, ऋतिक अजाबराव शृंगारे व समीर प्रदीप तेलखडे या चौघांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन जुने शहरचे निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. पोलीस स्टेशन जुने शहर येथील सागर कॉलनीमधील रहिवासी नेहा सावदेकर यांनी पोलीस स्टेशनला 12 तारखेला तक्रार दिली की त्यांच्या घरासमोर त्या 12 तारखेला दुपारी रील काढत असताना घरून बाजूलाच हजर होत्या आणि रील काढून घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दिली. जवळपास 150 ग्रॅमच्या वर सोने आणि काही नगदी कॅश 90,000च्या वर नगदी कॅश असा जवळपास त्यांचा जो मुद्देमाल आहे 20 लाखाच्या जवळपास त्यांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिल्याने सदरचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल केला आणि तात्काळ घटनास्थळी जाऊन तसेच काही तांत्रिक पुरावे मिळतात काही अनुषंगाने तात्काळ तपास सुरू करण्यात आला. त्या अनुषंगाने काही संशयित लोक तांत्रिक तपास मुद्द्यात गोपनीय माहिती याच्या आधारे पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार DBचे सर्व अंमलदार यांनी गोपनीय माहिती प्राप्त केली आणि त्या अनुषंगाने जी फिर्यादी आहे नेहा सावदेकर यांच्याच सोबत असणारी त्यांची मैत्रीण यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तसेच त्यांच्या घरामध्ये जेव्हा रील काढत होत्या त्या रील काढत असताना त्यांना त्यामध्ये गुंतवून ही चोरी केली आणि त्यांचे जुने मित्र यांच्याकडे ते संपूर्ण सोन्याचे दागिने दिले अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली. त्यावरून अमरावती येथून त्यांचा एक जुना मित्र तसेच मूर्तिजापूर शहरातून त्यांचा एक जुना मित्र ताब्यात घेतला आणि त्या सर्वांना विचारपूस करून विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्याकडील जे सोन्याचे दागिने त्यांनी चोरी केले होते हे हस्तगत करण्यात आले. तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी असून एक महिला आरोपी आणि 3 पुरुष आरोपी यांच्याकडून जवळजवळ 21 लाख रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये 90,000 रुपये नगदी, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि 21 लाख रुपयाचे सोने असा ताब्यात घेण्यात आला आणि सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यात आला. सदरच्या गुन्ह्यामध्ये विशेषतः माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेब तसेच ॲडिशनल SP श्री रेड्डी साहेब, SDPO श्री सुदर्शन पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि सदरचा गुन्हा आम्ही आमच्या पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार DB कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने उघडकीस आणला. इंस्टाग्रामवर ज्या रील आजकाल काही महिला आणि पुरुष आणि यंगस्टर करतात हीच रील संबंधित फिर्यादी ही तिच्या घराच्या शेजारी काढत होत्या आणि त्यामध्ये गुंतवून रील काढण्यामध्ये गुंतवून त्यांची मैत्रीण हिने बाजूला तिच्या घरी जाऊन मैत्रिणीच्या घरी जाऊन ते संपूर्ण चोरी केल्याचे गुन्हा त्या तपासामध्ये उघडकीस आले. अकोला जिल्हा परिषद प्रशासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद प्रकल्पांतर्गत आयोजित वऱ्हाडी जत्रा विभागीय स्तरावरची प्रदर्शनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजारात तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही तर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर आता खासगी खानावळ, हॉटेल, कॅन्टीन तसेच विविध ठिकाणी लागणाऱ्या प्रदर्शनीमधील स्टॉलवर सुद्धा होत आहे. हाच प्रकार अकोला शहरात सुरू असलेल्या वऱ्हाडी जत्रा या प्रदर्शनमध्ये पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः शासकीय असून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरू असताना कायद्याचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. शहरातील शास्त्री स्टेडियम येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले. मात्र याच प्रदर्शनातील खाद्यपदार्थांच्या अनेक स्टॉलवर व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या कमर्शियल गॅस सिलेंडरऐवजी थेट घरगुती सिलेंडरचा वापर करण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा असताना सामान्य हॉटेल, टपरी चालकांवर तत्काळ कारवाई करणारे प्रशासन स्वतःच्या कार्यक्रमात मात्र नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे कायद्यांचे बंधन सर्वसामान्य नागरिकांसाठी असून शासकीय कार्यक्रमांना सूट आहे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दररोज हजारो नागरिक, महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती असलेल्या या प्रदर्शनात घरगुती सिलेंडरचा वापर हा गंभीर अग्निसुरक्षा धोका ठरू शकतो. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. अकोल्याच्या मुख्य बस स्थानकात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. बस स्थानकातील विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा पेट्या रोजच्या कचऱ्याने लगबग भरलेल्या असून त्यातून प्लॅटफॉर्म परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. स्थानकातील दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. स्वच्छता अभियानासोबतच कचरापेट्यांची नियमित साफसफाई व कचऱ्यांची वेळेवर विल्हेवाट लावणे अत्यावश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांनी या समस्येकडे लक्ष वेधत संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. कचरापेट्या त्वरित रिकाम्या करून त्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली आहे. मुख्य बस स्थानक परिसरात स्वच्छतेच्या कामात सातत्य राखले नाही तर स्वच्छता अभियानाचा उद्देश अपूर्ण राहील, अशी प्रतिक्रिया नागरिक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. घर किंवा कार्यालयाच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जगप्रसिद्ध जेके मॅक्स पेंटतर्फे लक्झरी कॅटेगरीमधील मॅजेंटा टू शाईन या नवीन उत्पादनाचे अनावरण शहरातील प्रतिष्ठित मॉडर्न पेंट या दुकानात करण्यात आले आहे. या सोहळ्याला जेके मॅक्स पेंटचे वरिष्ठ अधिकारी, शहरातील नामांकित पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, पेंटर्स आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थान टू शाईन जळून निघालाय. आपल्या लाडक्या डीलर मॉडर्न पेंट कडून इम्रान भैया यांना सिंहासनावर आमंत्रित करण्यात येत आहे. ओ बजाव ना तो. जेके मॅक्स पेंट हे रंगाच्या दुनियेतील एक अग्रगण्य आणि विश्वसनीय नाव आहे. हे ब्रँड घराच्या अंतर्गत आणि बाहेरील भिंतींसाठी टिकाऊ, इको फ्रेंडली आणि उच्च गुणवत्तेचे पेंट्स प्रदान करते. डाग प्रतिबंधक आणि अतिनील किरणांपासून संरक्षण देणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानासाठी हा ब्रँड ओळखला जातो, ज्यामुळे घराची आणि औद्योगिक ठिकाणांची चमक दीर्घकाळ टिकते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जेके मॅक्स पेंटने ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला असून त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अकोल्यातील मॉडर्न पेंट येथे जेके मॅक्स पेंटची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. आज येथे मॅजेंटा टू शाईन या लक्झरी पेंटचे ढोल ताशांच्या गजरात दिमागदार अनावरण करण्यात आले. मॉडर्न पेंटचे संचालक असलम खान आणि इम्रान खान यांनी या नवीन उत्पादनाचे स्वागत केले. भिंतींना रेशमी आणि आकर्षक चमक देते. हजारांवर रंगछटांमध्ये उपलब्ध, अत्यंत टिकाऊ आणि स्वच्छ करण्यास सोपे तसेच घराच्या सौंदर्यात भर घालणारे उत्पादन आहे. या प्रसंगी जेके मॅक्स पेंटचे वरिष्ठ अधिकारी सचिन भावसार, प्रवीण राऊत, मानस जैन, विजय जगताप, रवींद्र नरवाडे, योगेश कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनावर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या नवीन उत्पादनाचे स्वागत केले.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मॅजेंटा टू शाईनच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली. मैक्स पेंट जो हमारा पेंट कंपनी है, आज हमने एक प्रोडक्ट लॉन्च किया है, इसका नाम है जेके मैजेस्टा टू शाइन। ये लग्जरियस पेंट है जिसको मतलब एक एक्स्ट्रा शीन के साथ हमने इस प्रोडक्ट को लॉन्च किया हुआ है। इसीलिए ये पर्पस के आपने देखा था, हमने जो अभी ये थोड़ा इवेंट किया, एक हमने एक थीम रखी थी कि एक हमारे जो प्रोडक्ट है जेके मैक्स पेंट है, यहाँ के इस मार्केट में जेके पुट्टी हम लोग एक टॉप ब्रांड है, इस बार नंबर 1 ब्रांड है। और उसी चाहते हैं कि जेके मैक्स पेंट का भी जो ये नया लॉन्च है हमारा जेके मैक्स टू शाइन, जो हमने लॉन्च किया था जेके मैजेस्टा टू शाइन, ये भी एक नंबर 1 ब्रांड बने। और इसके लिए हमने एक ताज पुश का कार्यक्रम रखा था इस पे, जो हमारे इमरान भाई यहाँ के डीलर है उनके शॉप के लिए, कि यहाँ कुछ हम लोग इवेंट करें, लोकल प्रोडक्ट्स जो हमने जो भी लॉन्च किया हुआ है ये सब मार्केट में सबके नंबर 1 प्रोडक्ट बनते रहेगा इस मार्केट के। इसीलिए हमने एक छोटा सा एक इवेंट किया और इसके लिए आप लोगों को इन्वाइट किया। अभी तक हमारे पुट्टी को अनुसाद दिया है, मैं चाहूँगा आप सभी से उसी तरीके से मैजेस्टा ट्रू शाइन को आप अनुवाद दीजिए। आप अपने घर पे ज़्यादा इस्तेमाल कीजिए और अपने घर की रौनक बढ़ाइए। जेके पुट्टी, जेके मैजेस्टा ट्रू शाइन, ये हमारे पास में पूरा कंप्लीट कॉम्बिनेशन है। आपको कहीं जाने की जरूरत नहीं है, पुट्टी से लेके प्राइमर से लेके पेंट तक। और हम यहाँ पे साइट सर्विस भी देते हैं, तो आपके पास में अगर कोई भी रिक्वायरमेंट रहेंगी आप हमारे तक बिल्कुल रीच आउट कर सकते हैं। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत बाभुळगाव, गुडदी, आलियाबाद, घुसर मार्गावरील सिमेंट रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. मात्र कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेला हा रस्ता अल्पावधीतच निकृष्ट ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 2 वेळा दुरुस्ती करून आणि केमिकल टाकूनही रस्त्याची अवस्था सुधारलेली नसून ठिकठिकाणी भेगा पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता मिळावा या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता बांधल्यानंतर काहीच काळात खराब झाल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून येत आहेत, तर काही ठिकाणी कॉन्क्रीट उखडू लागले आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाकडून 2 वेळा दुरुस्तीचे काम करण्यात आले. भेगा बुजवण्यासाठी केमिकल टाकण्यात आले, मात्र त्याचाही काहीच उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुरुस्तीनंतरही रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. याशिवाय रस्त्याचे रुंदीकरणही अपुरे करण्यात आल्याची तक्रार आहे. 2 मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात भेगांमधून पाणी झिरपल्याने रस्ता आणखी कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? कामाच्या दर्जावर देखरेख ठेवली गेली का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून आणि रस्त्याचे दर्जेदार पुन्हा बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेल्या योजनेतील कामच जर निकृष्ट दर्जाचे होत असेल तर शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने रस्त्याची तांत्रिक तपासणी करावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. खराब झाला साहेब, पुरा लगे ऊन पडली, इथून तिथून 2 खेप रिपेरिंग केली याची त्याईनं. लय भेगा साहेब इथून तिथून, आता आरपार अशा इथून तिथून भेगा पडलेली. आता आडवा बी त्याने 2 खेप याच्यात केमिकल टाकलं, हे झालं, पण ते काय झालं नाही. जशाला तसंच व्हायला ते. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या ठिकाणी खड्डा खोदून ठेवण्यात आला असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाताना दिसत आहे. मात्र याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटलेली आहे. पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्यात खड्डा खोदण्यात आला असला तरी तो तसाच उघडा ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या पाईपमधून दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत जात असून ते थेट नाल्यात मिसळत आहे. एकीकडे शहरात पाणी टंचाईची समस्या असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची उघडपणे नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रुग्णालय परिसर असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिखल आणि पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाईपलाईन दुरुस्त करावी व रस्त्यावरील खड्डा बुजवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महिला पोलीस भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला उमेदवारांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच विविध ठिकाणाहून आलेल्या महिला उमेदवारांनी मैदानावर हजेरी लावली. भरती प्रक्रियेला आज मोठ्या संख्येने महिला उमेदवारांनी हजेरी लावली. शारीरिक चाचणीसाठी उमेदवार सकाळी लवकरच निर्धारित मैदानावर दाखल झाल्या होत्या. धावणे, गोळाफेक आणि इतर शारीरिक पात्रता चाचण्या काटेकोरपणे पार पडत आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारांची कागदपत्रे तपासूनच मैदानात प्रवेश दिला जात आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महिला उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून पोलीस दलात सेवा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अनेक उमेदवार ग्रामीण भागातून आल्या असून कुटुंबियांनीही त्यांना पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान प्रशासनाने उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची व प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे. भरती प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अकोट येथील गणेश जय रामनाथ महादेव संस्थानात महाशिवरात्री निमित्त ज्ञानेश्वरी पारायण व गावातून टाळ मृदुंगांच्या गजरात संत चतुर्भुज महाराज महिला भजनी मंडळाच्या पुढाकाराने रथयात्रा काढली. सजवलेल्या शोभारथावर शिवलिंग, भोलेनाथाची मूर्ती, श्रीरामप्रभू, सीतामाई व हनुमंतराय, चतुर्भुज महाराज यांच्या प्रतिमा, पालखीमध्ये महाराजांच्या पादुका विराजमान होत्या. अतिशय भक्तिभाव पाहायला मिळाला. महाराजांच्या समाधीसमोर भाविक नतमस्तक होतात. ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भगवद्गीता, संध्याकाळी हरिपाठ, शिवमहापुराण, दीप महोत्सव, ग्रंथपूजन व शिवनगर प्रदक्षिणा काढण्यात आली. व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त परायण बापूराव काळे, हरिभक्त परायण रमेश पळसकर, हरिभक्त परायण जगन्नाथ हाडोळे, हरिभक्त परायण कृष्णा मुळे, हरिभक्त अच्युत बरोडे यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य यजमान गजानन हाडोळे, देवेंद्र खालोकार, विनोद गणगणे, अनिल गोरडे, ज्ञानेश्वर लांडे, दीपक गणगणे, संदीप शेगोकार, हिम्मत मुळे, मनोहर लहाने, विलास खालोकार, पंजाब बोरोडे, बंडूभाऊ शेगोकार, अरुण येवतकार यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर अनिल गणगणे यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले. शोभायात्रा मंदिरात येऊन आरती करून सर्व भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप करून सर्वांचे संस्थानकडून आभार मानण्यात आले. दिंडी चालकांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. अकोला शहरातील मुख्य बसस्थानक आणि जुन्या बसस्थानकाच्या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. बसस्थानकाच्या परिसरात कोणतीही खासगी अथवा अवैध वाहतूक करणारी वाहने उभी राहू नयेत असे स्पष्ट निर्देश असतानाही या आदेशाचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अकोला शहरातील मुख्य बस स्थानकाच्या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पुन्हा एकदा गर्दी दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांनी बसस्थानक परिसरात कोणतीही खासगी किंवा अवैध वाहतूक करणारी वाहने उभी करू नयेत असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात बस स्थानकाच्या आजूबाजूलाच अनेक वाहने प्रवासी भरवण्यासाठी उभी राहत असल्याचे दिसत आहे. या वाहनांमुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकृत बसेसवरही याचा परिणाम होत असल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे संबंधित यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बसस्थानक परिसरात शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी आणि बसस्थानक परिसर मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2 महिन्यापासून मदतीची रक्कम न मिळाल्याने लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
लाभार्थी महिलांनी संबंधित कार्यालयात प्रश्न विचारला असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मंजूर केली आणि जुलै 2024 मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. यानंतर पात्र महिलांना मासिक 1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाऊ लागले. अकोला जिल्ह्यात सुमारे 4,37,000 महिलांनी पहिल्यांदा लाभार्थी म्हणून नोंदणी केली होती. मात्र ई-KYC आणि इतर पडताळणीनंतर काही महिलांना लाभ बंद करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. यातच आता लाडकी बहीण योजनेमधील अकोला जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मागील 2 महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार पुढे आली आहे. नियमितपणे खात्यावर जमा होणारी ही रक्कम ही अचानक थांबल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महिलांच्या सांगण्यानुसार घरगुती खर्चासाठी या योजनेतील मदत महत्त्वाची ठरते. मात्र सलग 2 महिन्यांपासून रक्कम न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काहींनी संबंधित कार्यालयात चौकशी केली असता तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने लवकरात लवकर प्रलंबित रक्कम जमा करण्याची मागणी लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कृषी विद्यापीठातील गौण खनिज उत्खनन वादाच्या भोवऱ्यात, उत्खनन ठिकाणी महसूल कर्मचारीच नाही. आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगची धमकी. 10 कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची दिली धमकी. जवानाच्या घरी झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघड. जुने शहर पोलिसांची कारवाई. 21,50,000चा मुद्देमाल जप्त. वऱ्हाडी जत्रात नियमांची पायमल्ली. शासकीय प्रदर्शनात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर. मुख्य बस स्थानकात कचऱ्याचा ढीग. प्रवाशांच्या आरोग्याशी चालला खेळ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.